समुद्र जळी सप्त पाताळी शोधोनी लोका लोक चळी आणि तो मी जनक बाळी तुझ जवळी निमेषार्ध. वाळी म्हणू लागलाय प्रभू श्रीरामाला, रामा तुम्ही सुग्रीवावर विश्वास ठेवला, काय सामर्थ्य आहे सुग्रीवाचं. मी युद्ध केल्याच्या नंतर 6 महिने तो उठत नव्हता आणि तुम्ही त्याच्या नादाला लागून माझ्यासोबत युद्ध केलात. तुम्ही जर एका गोष्टी जर मध्ये सांगितलं असतं की सीता घेऊन ये, तरी तुमची सीता कुठेही राहिली असते. 7 समुद्रामध्ये जरी असते किंवा 7 पाताळाच्या मध्ये जरी या रावणानं सीतेला नेऊन ठेवलं असतं, तर मी एक क्षण न लावता तुमच्या सीतेला मी घेऊन आलो असतो. असं वाळी प्रभू श्रीरामाला म्हणू लागलं आहे. चतुसमुद्री प्रांत स्नान करिता म्हणला न लागे क्षण बळे मदपुरे लक्ष रावण सीता मी देतो. काय म्हणू लागलाय वाळी, रामा माझं सामर्थ्य तुम्हाला माहिती नसल. मी सकाळी ज्यावेळेस आंघोळीला जातो त्यावेळेस 4 समुद्रामध्ये एका क्षण न लावता 4 समुद्राची आंघोळ करून येतो. एवढं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. आणि तुम्ही सांगू लागला सीता तर मी एक डोळ्याची पापणी खाली वरी करण्याच्या अगोदर सीताचा शोध घेऊन तुम्हाला या ठिकाणी आणून दिली असते. असा वाली हा प्रभू श्रीरामाला म्हणू लागलेला आहे. मज हा सांगताती विचार सीतापती रावण सहपरिवार लंका उघडोनी समग्र येथे सत्वर आणलो. एवढंच काय म्हणले, तुम्ही जर मला सांगितलं असतं तर त्या रावणालाच काय, रावणाचं जेवढा काही कुटुंब आहे तेवढं सगळं कुटुंबासहित त्या रावणाच्या लंकेसहित सगळ्यांनी उचलून मी या ठिकाणी आणलं असतं. एवढं सामर्थ्य माझ्यामध्ये होतं रामा. पण तुम्ही मला सांगितलं नाही, तुम्ही त्या सुग्रीवाला सांगितलं. असा प्रभू श्रीरामाला हा वाळी म्हणू लागलेला आहे. सुग्रीवाच्या पक्षपाता अधर्मे करिता माझा घाता अपेश आले श्री रघुनाथा कीर्तीची माता अपकीर्ती. आणि काय अपकीर्ती घेतली म्हणजे तुम्ही त्या सुग्रीवाच्या नादाला लागून सुग्रीवानं सांगितलं म्हणून तुम्ही तुमच्या माथ्यावर अपकीर्ती घेतलेली आहे. अधर्माचा साथ दिलेला आहे. अधर्मानं तुम्ही मला या ठिकाणी मारलेला आहे. कसला तुमचा पुरुषार्थ, कसला तुमचा धर्म, असा प्रभू श्रीरामाला म्हणू लागलेला आहे. पुढे साचार श्री रघुपती जरी करीती कोटी कोटी कीर्ती तरी अधर्म घाताची अपकीर्ती शिरभर करती धडेना. काय करायचं म्हणले, आता तुम्ही इथून पुढे कितीही पाप कितीही पुण्य करताल म्हणले, कितीही धर्मानं वागताल म्हणले, पण हा तुम्ही केलेला जो अधर्म आहे हा शेवटपर्यंत तुमची साथ सोडणार नाही. अपकीर्ती तुमची होणार आहे. तर काय, तर रामानं अधर्मानं या वालीला मारलं. हे शब्द तुमच्या माथी लागलेले म्हणजे माझं तर मी तर मरणारच आहे. मला दुःख कशातच नाही. माझी तारा हरवली म्हणून दुःख नाही, किंवा राज्य सोडून दिलं म्हणून दुःख नाही, किंवा अंगणाचं माझ्या काय होईल या गोष्टीचं मला कसलंच दुःख नाही. दुःख आहे ते फक्त काय, तुमच्या माथी कलंक लागला एवढ्या गोष्टीचं दुःख मला वाटत आहे. असा वाळी प्रभू श्रीरामाला म्हणू लागलेला आहे. सेवके कीर्ती करावी ऐसी जगत्रय बंदी स्वामी सेवकांची सुग्रीवे गौरविले श्रीरामाची कीर्तिवंताची अपकीर्ती. काय सांगू लागलाय वाळी, सेवक असतो म्हणजे सेवक. त्या सेवकानं कार्य कसलं करावं, जे कार्य केल्याच्या नंतर त्या स्वामीला गर्व व्हावा. पण या सेवकानं म्हणजे सुग्रीवानं कसलं काम केलंय, तुमच्या माथ्यावर कलंक लावण्याचं काम त्या सुग्रीवानं केलंय. असला सेवक नसतो, असल्याची जोडी या ठिकाणी करायची नसते. असा वाळी म्हणू लागलेला आहे. सुग्रीवे काय केला उपकार म्या तुझं काय केला उपकार ऐसा न करता विचार मज सत्वर का म्हणले. सांगा म्हणजे तुमच्यावर सुग्रीवानं काय उपकार केलाय, ज्या गोष्टीमुळे तुम्ही मला या ठिकाणी मारलो, आणि मी तुमचा काय अपकार केलेला आहे हे मला सांगा, ज्यामुळे तुम्ही मला या ठिकाणी मारलं. काय गोष्ट काय झाली, कोणतं कारण होतं मला मारण्याचं रामा, हे तुम्ही मला सांगा, असं तो म्हणू लागला आहे. संग्रामी वधितांची सन्मुख त्या मरणाचा मज हरिख कीर्ती वर्णिले तिन्ही लोक ते आवश्यक तुकलासी.
काय म्हणजे तुम्ही जर माझ्या समोरासमोर युद्ध जर केलं असतं तर मी मान्य केलं असतं म्हणजे, पण तुम्ही माझ्या समोरासमोर युद्ध केलं नाही, तुम्ही लपून युद्ध केलंय माझ्यासोबत आणि हा अधर्म तुम्ही केलेला आहे, याच गोष्टीचं फक्त मला दुःख वाटत आहे रामा, असं तो म्हणू लागला आहे. श्रीराम हस्ते उद्धार त्याची मद यश तू अपेशी कीर्ती अति विशेषी त्वा केली. काय केलं आहे तुम्ही? अधर्मानं माझा घात केलेला आहे. माझा जरी तुम्हाला वाटत असलं आज माझा पराजय झाला, हा पराजय नाही म्हणले, कारण का तर तुम्ही अधर्म केला आहे आणि मी धर्मानं युद्ध केलं, मला मरण जरी आलं तर काही आवड नाही, पण तुम्ही अधर्मानं माझा वध केलाय म्हणजे नामुष्की तुमची होणार आहे, नामुष्की माझी होणार नाही, असा तो प्रभू श्रीरामाला म्हणला आहे. श्रीराम हस्ते मरण तेने मी त्रैलोकी पावन तुवा लाविले दूषण अधर्म बाणा विंदोनी. प्रभू श्रीराम तुम्ही खरोखरच प्रभू आहात, पण माझ्या जीवाचा उद्धार तुम्ही केला. तुमचा बाण मला लागणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही. तुमच्या हातून मला मरण आलं म्हणजे मी त्रिलोक्यामध्ये अमर झालो, पण अपकीर्ती तुम्ही तुमच्या जीवाला लावून घेतलेली आहे. तुमच्या स्वतःच्या हातानं तुम्ही तुमची नामुष्की करून घेतली रामा, असा हा वाळी या ठिकाणी म्हणू लागला आहे. ऐकोनी वाली निंदा वचन दुःख न मानी तर गुणंदन काय बोलीला धर्म वचन गुह्य ज्ञान हितकारी. एवढ्या गोष्टी हा वाळी प्रभू श्रीरामांना बोलू लागला आहे. त्यावेळेस प्रभू श्रीरामाला दुःख वाटलं का तर नाही, अजिबात दुःख वाटलेलं नाही. प्रभू श्रीराम या वाळीला काय म्हणू लागले, काय बोलायलाच म्हणजे तू आणि काय नाही. स्वतःच्या चुका ज्या आहेत ते माणसाला कळत नाहीत, चूक दुसऱ्याची दाखवतो. हे माणसाचं आहे तसंच तू सुद्धा या ठिकाणी करतो. तू काय काय अधर्म केला आणि किती अधर्म केला की तुझ्या डोळ्याला तुला दिसत नाही. तू फक्त माझा धर्म आणि मला अधर्माची भाषा शिकवतोस का, असं प्रभू श्रीराम या वाळीला म्हणू लागले आहे. पुढल्या स्वधर्म शिकविती स्वय अधर्म आचरती तया मूर्खांची वाचा वंदिती सत्य मानितोची महामूर्ख. सत्य मानितोची महामूर्ख. स्वतः काय करायचं, अपराध करायचा आणि दुसऱ्याला सांगायचं तू गुन्हा केला. तू कुठली शहाणपणा आहे म्हणजे, तू काय केलास आणि काय नाही ते स्वतःमध्ये जाऊन जरा एकदा विचार कर आणि त्याच्यानंतर तू मला सांग धर्म आणि अधर्म काय ते. स्वतः तू अधर्म केला आणि मला या ठिकाणी सांगतोस का रामा तुम्ही अधर्म केला, असं प्रभू श्रीराम या वाळीला म्हणू लागले आहे. माझा बाण भेटल्या पाठी सांगत होती या स्वधर्म गोष्टी आपल्या अधर्माची राहती निजात्म दृष्टी ज्ञानचिना. प्रभू श्रीराम म्हणले आतापर्यंत तुला कसं कळलं रे म्हणले धर्म आणि अधर्म काय ते. ज्यावेळेस माझा बाण तुला लागला त्याच वेळेस तुला कसं कळायला लागलं की तुम्ही अधर्म केला आणि आता सांगायला म्हणजे तुम्ही अधर्म केला. याच्या अगोदर कळलं नाही का तू काय काय अधर्म केलास आणि काय काय नाही, असं प्रभू श्रीराम या वाळीला म्हणू लागले. कन्या भगिनी भारत पत्नी कन्ये समान यातिनी ते बंधू भार्यात वाहिरोनी अनुदिनी भोगिती. काय केलेलं आहे तू आजपर्यंत, याचा विचार तू आजपर्यंत केला नाहीस. सांगू लागले कन्या असल, आपली मुलगी असल किंवा आपली बहीण असल किंवा आपल्या भावाची पत्नी असल, या तिन्हीला सुद्धा आपल्या एखाद्या मुलीप्रमाणे समजलं पाहिजे. आणि हे न करता तू काय केलास आणि काय नाही श्रीराम या वाळीला बोलू लागले आहे. सारे सारखी पतिव्रता तुझं असता सुंदर कांता या बंधू भार्या अधर्मता तू का भोगिता झालासी. सांग म्हणले तू काय केलास, आठवतं का म्हणले तू काय काय केलास आणि काय काय नाही. तुझी पत्नी तारा आहे म्हणजे किती सुंदर आहे, पण तिला तर तू तुझ्या जवळ ठेवलास ठेवला, पण या सुग्रीवाची पत्नी तू तुझ्यापाशी ठेवून घेतला आणि तिच्यासोबत तू भोग करतो. हा अधर्म आहे का धर्म ते तू सांग, असं वाळीला प्रभू श्रीराम म्हणू लागले आहे. आपली नाटके अधर्मता अधर्म ठेवीसी माझे माता अधर्माची संसर्ग देवी का स्पर्शिक नित्य निर्मळ त्यांची भेटतांची कागळ शुद्धता लोक
वाळीला दृष्टांत रूपात सांगू लागलेत काय? स्फटिक असते, म्हणजे स्फटिक म्हणजे काय? आरसा. तो आरसा कसा असतोय? काच एकदम पांढरा शुभ्र असतोय, पण त्या काचावर ज्यावेळेस काजळ लावल्या जाते त्यावेळेस तो काच कसा होतो? काळा होतो. तसा तू या ठिकाणी केलेला आहे. तुझ्या स्वतःच्या अंगाला तू काळीमा लावून घेतलेला आहे आणि तू मला सांगत आहेस काळ तुमचा आहे म्हणून. मी कसा आहे? म्हणजे स्फटिकासारखा आहे. जरी गालबोट तुझं लागलं तर ते पुसल्या गेल्यावर काय होईल? मी स्फटिकच आहे असे प्रभू श्रीराम स्वतःला उभारून या वाडीला म्हणू लागले आहे. स्फटिक काळा दिसतो का? करीतो काळी वेगळा, तेवी पाप पुण्य निराळा, रामाची काळाची मूर्ती. मी कसा आहे? म्हणजे राम आहे. मी एकदम स्फटिकासारखा आहे. म्हणजे तुझ्यासारखाचा एखादा अधर्माचा नाश जरी मी केलो अधर्मानं, तरी ते काजळ ज्यावेळेस बाजूला सारल्या जाईल त्यावेळेस स्फटिक जसा तसा राहतो. असा मी आहे आणि तू या ठिकाणी मला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतोस का? असं या वाळीला म्हणू लागले आहे. नबी निळे मानाई आवमाळ, निळे डोळ्यांचे निगमुळ, तेने नभ देखती सुनीळ, डोळ्यांचे मुळ नबी दिसती. अजून दुसरा दृष्टांत ग्रंथ करताना काय सांगितलेलं आहे? ज्यावेळेस आपण आकाशाकडे पाहू लागलो, दूरवर पाहिल्यावर जिथपर्यंत आपली दृष्टी जाते तिथपर्यंत तेवी मी राम नित्य सुधात्मा, तू मद म्हणसी अधर्म कर्मा, तुझे छेदावया पाप भ्रमा, अगाध महिमा बाणाचा. जसं आपण डोळ्याला पाहतो तशा प्रकारे मी आहे म्हणले, आणि तू या ठिकाणी मला सांगतोस की मी अधर्म केलेला आहे. माझा बाण लागल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी तुला आठवतात, त्याच्या अगोदर तुला काहीही दिसले नाही, असं या वाळीला प्रभू श्रीराम या ठिकाणी म्हणू लागले. तुझे अंगी पाप सदोष, तुझला की मे केवी भेटेन सन्मुख, छेदावया तुझे महादोष, बाण तर्क्या बिंदिला. तुला मारण्यासाठी तर मी या ठिकाणी आलेलो होतो. तू समोर काय आणि पाठीमागं काय, पण तुला वरद माळ दिलेली होती, त्याचं अपमान या ठिकाणी होऊ नये म्हणून मी तुला लपून या ठिकाणी मारलेलो आहे, असं प्रभू श्रीराम या वाळीला सांगू लागलेले आहे. मी विश्वात्मा विश्वतोमुख, साधू संता नित्य सन्मुख, तू पापात्मा नित्य विमुख, बाणे निर्दोष केले तुझ. आणि काय सांगितलं? मी कोण आहे? जगाचा पालन करता आहे. मी फक्त संतांच्या समोर जातो, पण तू कसा आहेस? पापी आहेस, दुष्ट आहेस. या दुष्टाच्या आणि पापी लोकांच्या समोर मी येत नाही. संत जर असेल तर त्याच्या समोर मी जातो. तू या ठिकाणी पापी होतास म्हणून तुझ्या समोर मी उदक केलो नाही, असे प्रभू श्रीराम म्हणू लागले आहे. बाणा विंधोनी अतर्क्युता, तुझी छेदोनी परात्मता पापात्मता, कृपेने भेटलो मी आता, तुझं तत्वता तारावया. तुझं तत्वता तारावया. मी या ठिकाणी भेटलो, तुझं नशीबच चांगलं. तुझ्या अंगात जे पाप होतं, पापाची आत्मा जी होती, त्या पाप आत्मेला या ठिकाणी मोक्ष देण्यासाठी मी लपून बाण मारलेला आहे. तुझं नशीब चांगलं आहे वाळी, असं या वाळीला प्रभू श्रीराम म्हणू लागले आहेत. तुझा तारावया हेची कारण, माझा सुग्रीवाचा बंधू पूर्ण, तुझा चुकवावया नरक जाऊन, पाप निर्दळन बाणी केले. आणि काय सांगणार वाळी? तुझा जो भाऊ आहे सुग्रीव, तो माझा सखा आहे, मित्र आहे, पण एवढंच कारण होतं म्हणजे तुला या नरदेहातून नरक यातनेतून बाजूला काढण्यासाठी. तू जर या सुग्रीवाचा बंधू नसतास तर मी तुला या ठिकाणी नरक यातनेतून बाजूला काढलेलं नसतं. त्याचा भाऊ आहे म्हणून मी तुला मारलेला आहे आणि या 84 फेऱ्यामधून बाजूला सारलेला आहे, या वाळीला असं म्हणू लागलेले आहे. शरणागताचा निज बंधू, त्याची झालिया नरक बांधू, हा मदन साये शब्दू, बाणे अतिशुद्ध केला ते. आणि तुम्ही काय म्हणू लागले? हा शरणागता आहे कोण? सुग्रीव, आणि त्याचा तू भाऊ आहेस. मग शरणागताच्या भावाला नरकामध्ये पाठवायचं का स्वर्गामध्ये पाठवायचं? लोक काय म्हणतील? सुग्रीव शरण आलेला आहे आणि त्याच्या भावाला रामानं नरक दिलेला आहे. ही दोष लागू नये म्हणून मी तुला माझ्या स्वतःच्या बाणानं मारलो आहे,
त्यामुळे तुला स्वर्ग प्राप्त होईल, म्हणून असं मी तुला या ठिकाणी मारलेलो आहे वाली, असं या वालीला म्हणू लागलेले आहे. सांडवनी या विकल्पवृत्ती जो जो लागेल भक्ती संगती तो उद्धरी मी श्री रघुपती वाळी निश्चिती तू जाण. वाली निश्चिती तू जाण. जो जो धर्माच्या बाजूला जाईल त्याचा मी नाश करणार आहे का करणार आहे. पण तो सुग्रीव माझा दोस्त होता, मग त्याच्या भावाला मी या ठिकाणी कसं काय सोडील. त्याला सुख देण्याचा प्रयत्न मी करत आहे. तुला वाटत असेल की मला मारलेला आहे, पण तुझा मारून मी या ठिकाणी उद्धार केला आहे. जो जो चांगल्या कामामध्ये येईल त्याचा मी उद्धार करणार आहे, आणि जो बाजूला जाईल त्याचा विषय नाही म्हणले, असे प्रभू श्रीराम या वाणीला समजावून सांगू लागलेले आहे. तुझे अंगी पाप धारणा तेने यमदंडिता तुझ पूर्ण ते चुकवावया विंदिला बाण पुरचरण महापापा. तुझ्या अंगामध्ये कितीतरी भयंकर असं पाप होतं, पण ते पाप नाहीसं कोण केलं. माझ्या बाणानं केलं. त्यामुळं यम त्या ठिकाणी थांबलेले होते, पण माझा यम जर या ठिकाणी आली असते तर तुला मोक्ष मिळालेला नसता, यमानं जर तुला घेतला असता तर. पण माझा बाण संधान केल्यामुळं तुझा या ठिकाणी जीव लागलाय, म्हणून तुला मोक्ष प्राप्त होणार आहे, असे प्रभू श्रीराम म्हणू लागले आहे. श्रीराम कृपेचा प्रताप वाळीचे सरे निरपाप तेने पावनी अनुताप निर्विकल्प विनवित. किती प्रकारे प्रभू श्रीराम या वाळीला समजावून सांगू लागलेले आहेत. एवढ्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस या वाळीला समजावून सांगितल्या त्यावेळेस वाळीच्या मनामध्ये जे पापाचा घडा होता तो संपलेला आहे. आणि प्रभू श्रीरामाने सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्यानंतर त्याला खरोखरच वाटू लागला आहे की या ठिकाणी जे रामानं केलेलं आहे ते योग्य केलेलं आहे. माझा प्राण जो घेतलेला आहे तो चांगला झाला या ठिकाणी, आणि मला मोक्ष प्राप्त होणार आहे, असं या वाळीला वाटून वाळी काय म्हणतो. राज्यामध्ये अति पूर्ण पाप आचरलो संपूर्ण तुवा कृपेने सोडून बाण केले निर्दान कल्पित. बरोबर आहे म्हणले. आता थोडा वाटावर आलेला आहे वाळी. बरोबर आहे रामा म्हणले, तुम्ही जे सांगतात ना ते एकदम बरोबर आहे. मी काय केलेलं आहे, या राज्य भोगण्याच्या नादामध्ये मी भयंकर असं पाप केलंय का केलंय म्हणजे. पण तुझा ज्यावेळेस बाण लागला त्यावेळेस खरोखरच माझ्या मनाची शुद्धी या ठिकाणी झालेली आहे, असा वाळी प्रभू श्रीरामाला म्हणू लागला आहे. तुवा कृपेने विंधोनी बाण छेदिला त्रिविध अभिमान कुळाभिमान कर्माभिमान गर्भाभिमान शौर्याचा. सांगू लागला सुग्रीव, खरोखरच माझ्या मनाच्या ठिकाणी गर्व होता का होता, माझ्या मनात अहंकार होता का होता, पण तो अहंकार आणि गर्व हा कवा नाहीसा झाला. ज्या वेळेस रामा तुमचा बाण मला लागलाय त्यावेळेस माझ्या मनातला अहंकार आणि गर्व नाहीसा झाला, असं प्रभू श्रीरामाला म्हणू लागला आहे. श्रीराम बाणाचा प्रताप छेदी संकल्प विकल्प छेदुनिया पुण्य पाप नित्य निष्पाप केले मज. नित्य निष्पाप केले मज. तुमचा बाण ज्यावेळेस मला लागला त्यावेळेस माझं हृदय कसं निष्पाप झालं. जे माझ्या मनामध्ये जे पाप होतं त्या बाण लागल्याबरोबर माझ्या आत्म्यामधलं पाप नाहीशे झालं, असं तुमच्या बाणामुळे झालं, असं वाळी आता प्रभू श्रीरामाला म्हणू लागला आहे. वाडी वेताप गर्व परम सन्मुख न करित संग्राम दुष्टिता मारणे अकर्म मनी अधर्म श्रीरामी पूर्ण पापी मी परम श्रीराम मानी अधर्म श्रीराम परमात्मा परब्रह्म हे मी वर्म नेनेची. खरोखरच आहे रामा म्हणणे, तुम्ही जे म्हणलोत ना वाळी, तू अधर्म नाही, तू पाप केलं आहेस म्हणून तुला मी अधर्मानं मारलं. पण पाप तुझ्या अंगात आहे हे जे तुम्ही म्हणलो ते बरोबर आहे. मी बहुत असंख्य असं पाप केलेलं आहे. मला त्यावेळेस समजत नाही, मी अहंकारामध्ये होतो.
मी काय करायला हे मला समजत नव्हतं, कारण का तर मला गर्व आलेला होता. खूप ताकद माझ्या अंगामध्ये होती. त्या ताकदीच्या जोरावर मला गर्व झालेला होता आणि त्या गर्वामध्ये मी हे सर्व काम केलं आहे. रामा मला क्षमा करा असा तो म्हणू लागलेला आहे. प्रवृत्ती ज्ञाने उन्मत रामा मानिय धर्मरत श्रीराम स्वधर्म कर्म रहित हा मुख्याचा श्रीरामी. तुमचा जो मुख्य आहे उद्देश काय? अधर्माला साथ दिलेलाची नायनाट करणे, हे बरोबर आहे. तुम्ही धर्मानं चालता हे बरोबर आहे. मी अधर्मानं चालत होतो म्हणून माझा या ठिकाणी नायनाट तुम्ही केलेला आहे, माझा वध तुम्ही केलेला आहे, हे एकदम बरोबर आहे रामा असं तो म्हणू लागलेला आहे. तुझे माझे हृदयात केले हृदय शुद्ध समस्त आता अनुभवासहित येत श्री रघुनाथ परब्रह्म. वाळी म्हणू लागलाय, ज्यावेळेस रामा तुमचा बाण लागलाय माझ्या हृदयाला, त्यावेळेस माझ्या हृदयामध्ये पूर्ण शुद्धी झालेली आहे आणि त्या शुद्धीमुळं माझ्या अंगातलं पाप या ठिकाणी नाहीशे झालेलं आहे. खरोखरच तुमचा बाण मला लागला आणि मी अमर झालो. मी या 84 योनीच्या फेऱ्यामधून चुकलेलो आहे रामा असं तो म्हणू लागलेला आहे. लटके सीतेचे धावणे लटका तुवा शोक करणे दीन उद्धरावया कारणे विचरत वनी वनवासी. ओळखलं म्हणले मी रामा तुम्हाला, तुम्ही कोण आहोत आणि कोण नाही, काय तुमचं वागणं होतं. लटकच या वनामध्ये यायचं, सीता कुठं आहे म्हणायचं, माझी सीता कुठं गेली म्हणायचं आणि काय वेड्या वाकड्यासारखं करायचं, हे फक्त तुमचं नाटक होतं. पण खरा पुरुषार्थ तुम्ही करता करविता तुम्ही आहोत. एवढं असताना सुद्धा लटकच या ठिकाणी करू लागलो, हे मला आज ओळखू आलं रामा असं तो म्हणू लागलेला आहे. वना येऊनी श्री रघुनंदन उद्धारले तृण पाषाण पावन केले दीनगण जगदुरण श्रीराम. काय रामा म्हणले तुमचा पराक्रम या ठिकाणी मी पाहिलं म्हणले. आता मला सगळं आठवत आहेत गोष्टी. तुम्ही या वनामध्ये येऊन या गवताचं या पाषाणाचा उद्धार केलेला आहे. दीन दयाळूला या ठिकाणी मदत केलेली आहे. जे गरीब होते त्यांना तुम्ही, ज्या साधू संताला हे राक्षस सतावत होते त्या राक्षसाचा नायनाट करण्यासाठी तुम्ही या वनामध्ये आलो आहात. दुसरं काही नाही म्हणले, हे फक्त कारण आहे म्हणले. तुम्ही जे आलो ते योग्य आलेलो आहोत आणि माझा देह या ठिकाणी मी ठेवणार आहे असं तो वाळी प्रभू श्रीरामाला म्हणू लागला आहे. माया नियंता ईश्वर त्याहुनी तू परात्पर तुझा स्वरूपाचा पार अगोदर श्रुतीशास्त्रा. तुझा परोपकार जो आहे, तुझी जी कीर्ती आहे ही अगोदरच लिहून ठेवलेली आहे शास्त्रामध्ये आणि त्या नियमानं तुम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. हे फक्त येण्याचं फक्त कारण आहे म्हणले. खरं कारण काय आहे तुमचं? तर या सगळ्या राक्षसाचा नायनाट करणे हे मुख्य कारण आहे तुमचं असं तो ओळखून रामाला बोलू लागलेला आहे. ऐसिया तुझा श्री रघुनाथा कर्म ज्ञानाची योग्यता निषेधीलाची अधर्मता मज आता क्षमा करी. मज आता क्षमा करी. माझं जे कर्म होतं त्या कर्माचं फळ मला मिळालेलं आहे. मी दुष्कर्म केलेलं आहे त्यामुळे तुमचा बाण मला लागलेला आहे आणि माझा वध या ठिकाणी तुम्ही करण्याचा निश्चय केला आहे. हे बरं झालं रामा, आता मला या ठिकाणी मरण द्या असं तो म्हणू लागलेला आहे. जळा पावस लावण होय ते दळींचे दळी विरोनी जाय मोती झाले ते नव कठीण पाहे दळीन जाय विरोनी. काय म्हणत आहे? दृष्टांत देऊ लागलाय वाळी. जळ असते म्हणजे पाणी आणि मीठ असते म्हणजे मीठ कुणापासून बनतं? पाण्यापासूनच बनतं. पण ती ज्यावेळेस पाण्यामध्ये जातं त्यावेळेस विरघळतं. पण त्या पाण्यामध्येच मोती तयार होतात आणि ते मोती कुठं बसतात? एखाद्या रत्नामध्ये बसतात, हिऱ्यामध्ये बसतात, एखाद्या अंगठीमध्ये बसतात. असे मोती वर असतात आणि मीठ हे विरघळून जातं. तशा प्रकारे मी पाण्याचाच अंश आहे पण मिठासारखा आहे. तुम्ही कसे आहोत? एखाद्या मोतीसारखे आहोत. बनलेत पाण्यापासूनच पण मोती वेगळा आणि मीठ वेगळं. हा दृष्टांत ग्रंथकर्ते या ठिकाणी देऊ लागले. मुक्तपणे मोला चढले ते वनिता धरी फासा पडले मुक्तची परिणासा आले कठीण केले अभिमान
केलेला आहे अभिमान, मुक्तपणे माझ्या हृदयाला अभिमान चढलेला होता. ते काही विकत घेतलेला होता का नाही. माझा अभिमान जो होता तो अभिमान या ठिकाणी नाहीशी केला. मला जो गर्व चढलेला होता, गर्वाचा संहार या ठिकाणी तुम्ही केलेला आहे. बरं झालं जे तुम्ही केलं ते योग्य केलेलं आहे रामा, असं तो म्हणू लागलेला आहे. जळो हा कर्म धर्माभिमान, जळो हा ज्ञानाभिमान, तेने अभिमाने बंधन दान, म्या तुझं पूर्ण निंदिले. म्या तुझं पूर्ण निंदिले. आतापर्यंत काय म्हणत होता, रामाला दोष देत होता. आता म्हणू लागलाय मी चूक केलेली आहे. खरा अधर्मी मी असून अधर्म तुम्ही केला असं तुमच्यावर मी दोष आतापर्यंत देत होतो. पण हे जळू द्या म्हणले, सगळं जे झालं ते बरोबर झालं. मीच या ठिकाणी अधर्मी आहे असा तो प्रभू श्रीरामाला म्हणू लागलेला आहे. कर्म ज्ञानाच्या उत्पत्ती, निर्भत शिलासी दुष्ट दुरुक्ती, ते मद क्षमा करी श्री रघुपती, कृपा मूर्ती कृपा कळू. कृपा मूर्ती कृपा कळू असं रामाला तो म्हणू लागलाय. तुम्ही मला क्षमा करा. माझ्या तोंडून मी जे शब्द तुमच्या विषयी केलो ते खरोखरच अक्षम्य होते, पण माझी चूक झाली, मला क्षमा करा. प्रभू रामाला हा वाळी या ठिकाणी म्हणू लागलेला आहे. ऐसे बोलून आपण वाळी घाली लोटांगण, मस्तकी धरुणी श्री रामचरण, म्हणे आपण क्षमा कीजे. असा विनंती प्रभू श्रीरामाला हा वाळी करू लागलेला आहे. आणि उठून आपलं लोटांगण घातलेलं आहे प्रभू श्रीरामाला. आणि मला क्षमा करा, मी जे बोललो त्याबद्दल मला क्षमा करा. मी बोलाय नाही पाहिजे होतं, पण ते बोललो. माझ्या मनामध्ये अहंकार होता, मला गर्व होता. मी खरोखरच या सुग्रीवाला या ठिकाणी त्याची पत्नी माझ्याजवळ ठेवून खूप मोठी चूक केलेली आहे, खूप मोठा अधर्म मी केलेला आहे. रामा मला याकरिता क्षमा द्या, असं तो म्हणू लागलेला आहे. आणि एक माझी चित्ती, जे जे वर्तत आहे श्री रघुपती, ते मी सांगेन तुझ प्रती, अंगदाती अवधारी. आणखीन काय म्हणले, आणखीन एक माझ्या मनात इच्छा आहे. म्हणजे काय, शेवटी मरत असताना का होणार आपल्या मुलाचं कल्याण करण्याचं काम मला मिळावं. माझा जो अंगद आहे तो अंगद कसा आहे, खूप असा बलशाली आहे, खूप ताकदवर आहे. आणि त्याच्या मनात आहे म्हणले युद्धामध्ये जायचं. त्यामुळे त्याला तुमच्या चरणावर आणून ठेवतो रामा, असं रामाला हा वाळी म्हणू लागलेला आहे. मद समान बाळिया दृढ, अंगद माझे लळीवाड, त्याची करावे रणसुरवाड, पूर्वी गोड युद्धांचे. अंगद कसा आहे, माझ्यासारखाच बलशाली आहे. आणि मी त्याला खूप लाडामध्ये या ठिकाणी वाढवलेला आहे. त्याला तुम्ही काय करा, युद्धाच्या ठिकाणी घेऊन जावा आणि त्याला सगळं शस्त्रविद्या द्या. तो त्या ठिकाणी निपुण जाईल आणि तुमच्या सोबत युद्ध करण्यासोबत तयार राहील. त्यावेळेस तुमच्या सोबत या रावणासोबत ज्यावेळेस युद्ध करण्याची पाळी येईल त्यावेळेस अंगद सुद्धा तुम्हाला सहकार्य केल्याशिवाय राहणार नाही, असं तो रामाला म्हणू लागलेला आहे. अंगद माझा कनकार गती, सबळ सहाय्य होईल युद्धी, म्हणून लाविला श्री रामपदी, कृपानिधी कृपा करी. या वाळीनं आपल्या मुलाला बोलवून घेतलं, त्याला सांगितलं का रामानं मला मारलंय, तू रामाला मार, नाही सांगितलं. त्या अंगदाला बोलवून घेतलं, प्रभू श्रीरामाच्या चरणावर आणून ठेवलं आणि रामाला सांगू लागले, हा जो अंगद आहे तो इथून पुढे तुम्हाला सहकार्य करील. मी सहकार्य करू शकलो नाही, कारण का तर मला गर्व होता. ठीक आहे म्हणजे माझा गर्व या ठिकाणी संपला आणि मीही या ठिकाणी मरण यातना घेणार आहे, मृत्यू पावणार आहे. पण माझा जो मुलगा अंगद आहे हा तुम्हाला इथून पुढे युद्धामध्ये सहकार्य करेल. म्हणून प्रभू श्रीरामाच्या पायावर या अंगदाचं मस्तक आणून ठेवलेलं आहे. अंगदा निर्वोनिया दान, वाळी झाला सावधान, पावनी श्रीरामाचे वदन, उल्हासवन बोलत. अंगदाला बोलवून आणलेला आहे, प्रभू श्रीरामाच्या स्वाधीन केलेला आहे आणि रामाने याला आशीर्वाद दिलेला आहे. ठीक आहे वाळी, तू म्हणतोस ना तुझ्या मुलाचा मी सांभाळ करेन, मी मला तर तो सहकार्य करेन. ठीक आहे म्हणले. असं ज्यावेळेस रामानं म्हणलं त्यावेळेस या वाळीला आनंद वाटू लागला आहे. आणि आनंद वाटून आता मरण तर आहे पण आनंदात मरायचं आहे. कसं करायचं आणि काय करायचं, वाळी काय म्हणतो आहे का, तुझे निजपद सनातन, जे का सच्चिदानंद घन, ते पावावया त्यज
प्रभू श्रीरामाच्या पायावर मस्तक ठेवलेलं आहे आणि सांगू लागलाय तुझ्या पायावर मी मस्तक ठेवतो रामा आणि मला इथून पुढे सनात करा. त्यासाठी मी आज तुमच्या पायावर मस्तक ठेवून माझा प्राण अर्पण तुम्हाला करतो. मला क्षमा करा, मला धीर द्या, मला मोक्ष प्राप्त करण्यासाठी मदत करा असं प्रभू श्रीरामाला हा वाळी म्हणू लागला आहे. देखोनी वाळीचे प्रेम पूर्ण कृपे कळवळला श्री रघुनंदन स्वयं बोले मेघ श्याम सावधान अवधारा. एवढ्या गोष्टी वाळीनं बोलल्यावर प्रभू श्रीरामानं उचलून घेतलं आणि रामाला समजलं की आजपर्यंत त्याच्या अंगामध्ये गर्व होता तो गर्व नाहीसा झालाय, मीपणा होता तो नाहीसा झालेला आहे. वाळी मरण मागतो आहे. त्यावेळेस प्रभू श्रीराम म्हणले वाळी तुझ्या अंगात गर्व होता म्हणून मी आजपर्यंत तुला असं केलं, पण तू आता मरायचं नाही, तू माझ्यासोबत राहा आणि मला या सीतेला आणण्यासाठी युद्धामध्ये सहकार्य कर असे प्रभू श्रीराम या वाळीला म्हणू लागले आहेत. वाळी नको रे तंजू प्राण तुझा उपडोनिया बाण समर्थे वाचविन दान सुख संपूर्ण भोगावया. वाळीने सांगितलं मी प्राण त्यागतो. अशा गोष्टी केल्याबरोबर प्रभू श्रीरामानं उचलून घेतलेला आहे, हृदयाला लावलेला आहे आणि वाळीला काय म्हणू लागले वाळी तुझ्या मनात जो अहंकार होता तो दूर झालेला आहे, तू आता मरू नको, तुझ्या हृदयामध्ये जो माझा बाण लागलेला आहे तो मी बाण काढून घेतो आणि तुला अमर या ठिकाणी करतो, तू मरू नको असे या वाळीला प्रभू श्रीराम म्हणू लागले. सीता शुद्धी साय देख तू मद होशी आवश्यक भोगी तारा अंगदराज सुख मरणोन्मुख होऊ नको. मरणोन्मुख होऊ नको, तू मरण मागू नको, तू मरणामध्ये जाऊ नकोस. तुझ्या हृदयातला तर बाण काढतो म्हणले, पण तुला काय करायचं आहे, इथून पुढे तुझं राज्य भोगायचं आहे. तारा तुझी पत्नी आहे, तुझा मुलगा अंगद आहे, त्यांना तुला पाहायचं आहे, त्यांना युद्धामध्ये पाठवायचं आहे आणि तू मला सहकार्य करायचं आहे. कारण का तर सीता शुद्ध करून आणायची आहे, सीतेला घेऊन यायचं आहे, तू मला मदत कर असं या वाळीला म्हणू लागले आहे. गळा बांधून रावण सीता आणीन मी आपण ते तू सत्य करी वचन साय संपूर्ण मद होई. साय संपूर्ण मद होई तूच म्हणला होतास म्हणले याच्या अगोदर. सुग्रीवाचं काय सहकार्य घेतलं होतं मी जर असतो तर रावणाला गळा बांधून आणलो असतो, गळ्याला बांधून. मग तेच कर म्हणले आता तू प्राण त्यागू नको, इथं तू माझ्यासोबत चल आणि त्या रावण कुठं आहे ते हुडकून काढ आणि त्याच्या गळ्याला दोरी बांधून त्याला वडीत माझ्यापाशी घेण्यासाठी तू मला सहकार्य कर असं या वाळीला प्रभू श्रीराम म्हणू लागले आहे. ऐकोनी श्रीरामाचे वचन वाळी दादा हास्यवदन पूर्वील माझा बाळाभिमान गेला पळून तुझ पुढे. असं ज्यावेळेस या वाळीला प्रभू श्रीरामानं म्हणलं त्यावेळेस वाळीला हसू आलेलं आहे. वाळी काय म्हणू लागला आहे, तुम्ही जे बोलायला होत ना ते बरोबर आहे, पण त्यावेळेस मी म्हणलो होतो, पण त्यावेळेस माझ्या अंगात गर्व होता, मीपणा होता. आज मला कळालेलं आहे तुम्ही कोण आहोत आणि मी कोण आहे असं हा वाळी प्रभू श्रीरामाला म्हणू लागलेला आहे. सूर्यापुढे जेवी खंडत देवी देखून या श्री रघुनाथ सबळ बळ विराले समस्त ते अद्भुत. काय रामा तुम्ही काय म्हणू लागलो आणि काय नाही, मला त्यावेळेस अहंकार होता म्हणून मी बोललो, पण आता मला कळालेलं आहे तुम्ही कोण आहोत आणि कोण नाही. तुम्ही कसे आहोत, एखाद्या सूर्याप्रमाणे आहोत. मी कसा आहे, एखाद्या जी फुलपाखरू असतं तशाप्रमाणे आहोत. सूर्य कुठं आणि फुलपाखरू कुठं, सूर्याच्या जवळ जर फुलपाखरू गेलं तर त्याचं काय राहील, काही राहणार नाही. एवढा प्रताप तुमचा आहे आणि तुम्ही मला म्हणू लागलो रावणाला बोलवून आणा, हे शक्य आहे त्या गोष्टी रामा असा हा वाळी रामाला म्हणू लागला आहे. तुझी आणि प्रतापापुढे रावण तोंडा टेकले मी मचक साय कोणाकडे कोणीकडे सामर्थ्य गाडे श्रीरामी. काय म्हणू लागलं तुम्ही कोण आहोत आणि कोण नाही हे मी ओळखलेलं आहे. तो रावण काय म्हणजे 10 तोंडाचा एखादा मशकाप्रमाणे चिरटाप्रमाणे आहे तुमच्या पुढं. तुम्ही कोण आहोत, पर्वतासारखे आहोत. असे रावण एक काय 10 तुमच्यामध्ये आणण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे, एवढं सामर्थ्य तुमच्यामध्ये रामा आहे. त्यावेळेस मी वानर काय करू शकणार आहे तुमच्या पुढं असा तो रामाला म्हणू लागला आहे.
तुझा सुटली या बाण बापुडे रावण ते कोण होय त्रैलोक्य निर्दळन बाळ संपूर्ण श्रीरामी. बाळ संपूर्ण श्रीरामी. श्रीरामाला हा वाळी म्हणू लागला आहे. तो रावण काय म्हणजे साधा आहे. तुमच्या एका बाणामध्ये हे त्रिलोक्याचे जेवढे त्रिलोक आहेत तेवढे सुद्धा एका बाणामध्ये सगळे जातील म्हणले. तो रावण काय एखादा चिरट आहे म्हणले. त्याला बाणाची काय गरज आहे रामा. किती तुमचं सामर्थ्य आहे आणि किती नाही ती मी आता ओळखलो आहे असा वाळी प्रभू श्रीरामाला म्हणू लागला आहे. भोग परम दुःख निज निष्ठा आणखी काय म्हणू लागला रामा. तुम्ही सांगतो की तुम्ही तारा आणि पुत्र यांचा उपभोग घ्या. काय गरज आहे म्हणले. मी सगळं उपभोगून या ठिकाणी बसलो आहे. ते सगळं नरक आहे म्हणले. आता मला कुठं जायचे तर स्वर्गाच्या ठिकाणी जायचे. मी हे सगळं पाहिलो आहे. याच्यामध्ये काय झालं आणि काय नाही तो सुद्धा सांगू लागलेला आहे. तुझी विक्षेप भ्रुकुटी रणी वाटित सकळ दृष्टी तेथे कायची वानर काय गोष्टी रावण कपटी केवी उरे. रावण काय म्हणजे कपटी आहे आणि तुम्ही कशा आहात म्हणजे एकदम बलाढ्य आहात. तुमच्या एका बाणामध्ये सगळी पृथ्वी या ठिकाणी नायनाट होईल जर तुम्ही विचार केला तर. एवढं सामर्थ्य तुमच्या अंगी आहे. ते रावण काय म्हणजे एखाद्या राखासारखा आहे. एक बाण जर तुम्ही सोडला तर तो रावण एखाद्या राखासारखा उडून जाईल. एवढं सामर्थ्य तुमच्या अंगामध्ये आहे रामा असं वाळी या ठिकाणी बोलू लागलेलं आहे. श्री सुख भोगवयाचा अनुवाद सख्या बंधुसी पडी विरोध स्वार्थ घातक दुर्धर क्रोध नित्य विरोध तो विषय. नित्य विरोध तो विषय. काय विषयाच्या आगी लागूनच मी या ठिकाणी असं झालो म्हणजे. जर मी स्त्री भोग या ठिकाणी घेतला नसता तर माझा भाऊ लाभ गेला नसता आणि भाऊ जर माझ्या जवळ असता तर माझा प्राण आज गेला नसता. हे जे झाले ते फक्त स्त्रीमुळे झाले. मग मी त्या ठिकाणी कशाला जाऊ रामा असं तो म्हणू लागला आहे. श्रीरामा विषय भोगिता उभय लोकी कोणीतरी झाला सुखी निज दुःखी तो विषय. आणखी काय म्हणू लागलाय रामा तुम्हीच सांगा म्हणजे. कोण या जगामध्ये संसारामध्ये सुखी आहे म्हणजे. जो स्त्रीचा भोग घेतला तो दुःखी आहे म्हणजे. मी कशाला आता या ठिकाणी राहू. मी स्वर्गाच्या ठिकाणी निघून जातो. मला या ठिकाणी नको आहे म्हणजे तुम्ही रामा सांगू लागलो. पण मी या ठिकाणी थांबणार नाही. माझा देह या ठिकाणी त्याग करणार आहे असा तो प्रभू श्रीरामाला म्हणू लागला आहे. न करता योग याग साधना तुझे दृष्टी पुढे देह त्यागुण मी होईल कृत कल्याण ब्रह्मा मला काही नको म्हणजे होम नको हवन नको यज्ञ नको कशाचीच मला गरज नाही. मला पाहिजे का फक्त तुम्ही. तुमच्या डोळ्याच्या समोर आणि तुमच्याकडे पाहत पाहत माझ्या डोळ्यामध्ये तुमची मूर्ती जशाच तशी ठेवून मला या ठिकाणी प्राण त्याग करायचा आहे रामा. बाकी मला या ठिकाणी काही नको असं तो रामाला हा वाळी या ठिकाणी बोलू लागलेला आहे. आणखी काय सांगलाय माझा अंत काळ आहे म्हणजे शेवटच्या काळामध्ये कधीही राम नाम आपल्या मुखात राहावं. त्यानं काय होईल. या 84 योनीचा जो फेरा आहे तो या ठिकाणी नाहीसा होईल आणि आपल्याला स्वर्गाच्या ठिकाणी स्थान मिळेल. एवढं कुठं आहे राम नामामध्ये आहे. राम नामाचा जप आपल्या मुखामध्ये असल्यावर आपल्याला मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मग एवढा मोक्ष प्राप्त करण्यासाठी मी तुमच्या समोर आहे. मग एवढं सोडून मी होम आणि हवन यज्ञ मी कशाला करू असं तो रामाला म्हणू लागला आहे. आणखी काय मला तुम्ही म्हणतो की या ठिकाणी उपभोग घे. तू किष्किंधा नगरीच्या ठिकाणी अजून राजा होऊन थांब. पण याच्या पुढे मरण असलं येणार आहे का म्हणजे. काय माहित म्हणजे कसलं मरण येणार कसलं मरण कसलं नाही. हे जे मरण आज येऊ लागलं आहे मला हे सगळ्यात चांगलं आहे. मला तुमच्या समोर तुमच्याकडे पाहत पाहत जीव प्राण सोडायचा आहे. त्यामुळे मला मोक्ष प्राप्त मिळणार आहे असं प्रभू श्रीरामाला म्हणू लागलेलं आहे. राम नामाच्या कडकडाटी दोष दळती अकल्प दृष्टी
परमपदे पावे शेवटी नित्य नेहटी श्रीराम नामे. नित्य निवटी श्रीरामे. ज्यावेळेस तुमचं राम नाम माझ्या मुखात राहील आणि त्यावेळेस माझा प्राण जाईल, त्याच्यासारखं भाग्य मला मिळणार नाही. आणि कुठंही भाग्य असं नाही जेवढं राम नामामध्ये आहे तेवढं कशातच भाग्य मला मिळणार नाही. इथून पुढचं मरण मला कसं येईल माहिती नाही, जर आज नाही देव ठेवला तर. पण आज चांगला योग आहे, तुम्ही माझ्या समोर आहोत आणि मी तुम्हाला पाहत पाहत मी माझा देह ठेवणार आहे. त्यामुळं माझं कल्याण या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही, असं वाळी प्रभू श्रीरामाला म्हणू लागलेलं आहे. एवढी ज्यांची नाम ख्याती तो तू स्वयं रघुपती, कृपेने भेटलासी अंती जिने पुढती मद नको. किती तुमची नामकीर्ती आहे, किती तुमचं नाव आहे, काय तुमचं सामर्थ्य आहे. आणि हे माझं नशीब म्हणलं तुम्ही त्या माझं काहीतरी योग असेल, माझ्यात काहीतरी नशिबात चांगलं लिहिलेलं असेल म्हणून तुम्ही मला या ठिकाणी भेटलो आणि तुम्ही मला बाण मारलं आणि तुमच्या हातून मला मरण येत आहे, ही माझं सौभाग्य आहे असं तो म्हणू लागलेला आहे. आता नको विषय चरण, आता नको जन्म मरण, भावे धरुणी श्रीरामचरण वाळी आपण विनवित. रामा आता इथून पुढे कुठलाही विषय नको, विषय सुख कसलंही नको. जे आहे ते सत्य आहे, मी सगळं ओळखलेलं आहे. आता मला कुठंही जायचं नाही, कुठंही फिरायचं नाही, कोणासोबत युद्ध करायचं नाही. सगळं काही मी या ठिकाणी बघितलेलं आहे, सगळं उपभोग या ठिकाणी घेतलेलं आहे. आता मला फक्त मरण पाहिजे आणि माझा देह मला ठेवायचा आहे. म्हणून प्रभू श्रीरामाला लोटांगण घालू लागलेला आहे. तुझे हातीचे लागता बाण, मी झालो अति पावन, तुझा लागता पद्महस्त पूर्ण, वांछित मरण सुखाती. वांछित मरण सुखार्थी. तुझा बाण ज्यावेळेस माझ्या हृदयाला लागला त्याच वेळेस मी पावन झालो. दुसरं काय, तुझ्या उजव्या हाताचा ज्यावेळेस माझ्या शरीराला स्पर्श झाला त्यावेळेस मी अति पावन झालो. मग एवढा पावन होऊन एवढं माझ्या मनाच्या ठिकाणी पाप होतं ते सगळं नाहीश झालं. मग मला आणखीन काय पाहिजे, ह्याच्यापेक्षा मला जास्त काही नको रामा, असं वाळी प्रभू श्रीरामाला म्हणू लागला आहे. तुझा लागता पद्महस्त, मी झालो नित्य मुक्त, सच्चिदानंद पद पूर्ण प्राप्त, मद निश्चित तुझेनी. मद निश्चित तुझेनी. तुझा हात माझ्या देहाला लागलेला आहे, ह्याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे. तुझा हात माझ्या देहाला लागला त्यावेळेस माझ्या मनात जे, माझ्या अंगात जे, माझ्या हृदयाला जे पाप होतं ते पूर्ण नाहीसे झालं आहे. मग एवढा मोक्ष मला मिळत असताना मी अजून या ठिकाणी जगण्याचा कशाला विचार करू. मला जगायचं नाही, मला तुमच्याच हातून मरण पाहिजे. म्हणून मी या ठिकाणी प्राण त्यागतो, मला अनुमती द्या रामा, असं तो म्हणू लागलेला आहे. ऐकोनी वाळीचे वचन, हृदय भेदला जो बाण, तो श्रीरामे पुढोनी आपण, केले स्पर्शन अमृत हस्ते. एवढा सगळा वाळी प्रभू श्रीरामाला बोलू लागलाय, सांगू लागलाय सगळ्या गोष्टी. त्यावेळेस रामाला सुद्धा या ठिकाणी दुःख वाटू लागलं आहे. खरोखरच आपण या वाळीला मारा नाही पाहिजे होतं, पण मारल्या गेला, याचा मोक्ष याला मिळणार आहे. म्हणून त्याला वेदना होत असल म्हणून जो बाण लागलेला होता तो बाण प्रभू श्रीराम त्याच्या हृदयातून बाजूला काढलेला आहे आणि स्पर्श प्रभू श्रीरामाचा या वाळीला झालेला आहे. लागता श्रीरामाचा हस्त, वाळी देही देहातीत, बंधा मोक्षातीत, केला निश्चित श्रीरामे. प्रभू श्रीरामाचा हात या हृदयाला लागल्याबरोबर त्याला मोक्ष प्राप्त झालेला आहे. हातात हात या वाळीनं प्रभू श्रीरामाचा घातलेला आहे आणि त्याच वेळेस आपले डोळे मिटवले आणि प्राण त्यागलेला आहे या वाळीनं. कुठं, या प्रभू श्रीरामाच्या मांडीवरती. श्रीराम हस्त मस्तकासाठी, वाळीस सुखरूप झाली दृष्टी, परमानंदी पडली मिठी, कृपा दृष्टी श्रीरामे. कृपा दृष्टी श्रीरामाची झालेली आहे. ज्यावेळेस हात या वाळीला लागलेला आहे, तो बाण काढलेला आहे आणि दुसरा हात या मस्तकावर ठेवलेला आहे, त्यावेळेस जे डोळे होते ते डोळे बंद झालेले आहेत आणि कृपा प्रभू श्रीरामाची याच्यावर झालेली आहे.
त्यामुळं 84 योनीचा जो फेरा होता हा चुकलेला आहे आणि स्वर्गामध्ये स्थान या वाडीला या ठिकाणी मिळालेलं आहे. म्या सुग्रीवासी केला विरोधू परी सुग्रीव सत्य परम सखा बंधू त्याची नी पावलो परमानंदू सुखाव बोधू श्रीराम. आता वाडीला वाटू लागलाय मी खरोखरच दोषी आहे. मी माझ्या सख्या भावावर विश्वास ठेवला नाही. खरोखरच या सुग्रीवाची काही चूक होती का? कसलीच चूक नव्हती. झालं काय? फक्त संशय आला. त्या संशयानं दोघांचंही आयुष्य बर्बाद झालं. या वाडीला मरण प्राप्त करावं लागलं आणि सुग्रीव इतके दिवस स्वतःचं राज्य सोडून वनामध्ये फिरकत राहिला. पण आता प्रभू श्रीरामाची गाठ पडल्यावर सुग्रीव या ठिकाणी आला आणि वाडीला त्या ठिकाणी जावं लागत आहे. की दुःख या वाडीला होऊ लागलेलं आहे. या परिवारीने आपण वानर देह त्यागोनी गान श्रीराम कृपे तव संपूर्ण निजपदी पूर्ण विनटला. याच कारणामुळं वाडीला जो वानर देह होता तो वानर देह त्यागलेला आहे आणि जो स्वतःचा देह होता स्वर्गाच्या ठिकाणी त्या ठिकाणी तो वाळी गेलेला आहे. म्हणजे मरण आपला प्रेत आपला प्राण या वाळीनं या ठिकाणी ठेवलेला आहे आणि तो स्वर्गाच्या ठिकाणी निघून गेलेला आहे. विरोध रूपे श्रीरामे आपण केले वाळीचे उद्धरण एका जनार्दनी शरण कृपा पूर्ण श्रीरामाची. असं प्रभू श्रीरामानं काय केलेलं आहे? या वाळीचा उद्धार केलेला आहे. स्वतःचा बाण मारला आणि स्वतःच्या बाणामुळे या वाळीचा उद्धार झालेला आहे. तो स्वर्गाच्या ठिकाणी निघून गेलेला आहे आणि त्याला मोक्ष प्राप्त झालेला आहे. एवढी कथा ही आजच्या अध्यायामध्ये झालेली आहे असं ग्रंथकर्ते आपल्याला सांगू लागलेले आहे. स्वस्ति श्री भारत रामायणे किष्किंधा कांडे एका कार्तिकाया वाली वधो नाम षष्ठो अध्याय गोडा. सीता कांत सुन जय राम